नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट मी आज आपल्या दिव्यांग बांधवांसाठी, पेन्शन धारकांसाठी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे आपण हयातीचा दाखला करत असताना काही एरर येत आहेत याविषयी, किंवा तुम्ही किंवा तुमच्या घरातील व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असाल आणि बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून ऑनलाईन हयातीचा दाखला भरताना तुम्हाला सुद्धा बेनिफिशरी इज नॉट रजिस्टर्ड विथ दिस स्कीम असा लाल रंगाचा एरर येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. आज आपण पाहणार आहोत की ही चूक होत आहे आणि यावर नक्की काय उपाय करायचा आहे यावर आपण सविस्तरपणे सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तर मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया की हा एरर येण्याची मुख्य कारणे काय असू शकतात. तर अनेकदा लाभार्थी राज्य सरकारच्या संजय गांधी योजनेचा लाभ घेत असतात, पण ॲपमध्ये केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग किंवा वृद्धापकाळ योजनेवर क्लिक करतात. या योजनेमुळे तुमचा डेटा मॅच होत नाही. शासन आता केंद्र पुरस्कृत योजनाचा म्हणजेच NSAP डेटा थेट त्यांच्या मुख्य पोर्टलवरून अपडेट करत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर डेटा सिंक होण्यास काही वेळा तांत्रिक अडचणी येतात. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या पेन्शन खात्याशी योग्य प्रकारे लिंक नसेल किंवा त्यांचे डेमो ऑथेंटिकेशन अपूर्ण असेल तरीही ॲप तुमचे नाव शोधू शकत नाही. आता आपल्याला काय करायला पाहिजे जर असं होत असेल, असे एरर येत असतील तर काय करायला पाहिजे. तर सर्वात प्रथम आता ॲप ओपन केल्यानंतर सर्वात आधी महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या योजनेतून पैसे घेत आहात, म्हणजेच तुम्ही संजय गांधी निराधार योजनेतून घेत आहात की इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन स्कीममधून तुम्ही घेत असाल तर हे नाव अचूक निवडायचं आहे. म्हणजे ज्या योजनेतून तुम्ही पेन्शन घेत असाल त्याच योजनेचे नाव त्याच्यामध्ये निवडायचं आहे. आता त्याच्यानंतर तुमचा रजिस्टर नंबर किंवा आधार क्रमांक पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासून टाईप करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर सर्व काही बरोबर असूनही एरर येत असेल तर शासनाने दिलेल्या अधिकृत ईमेल ID म्हणजेच sas-dbt-mh@mah.government.in यावर लाभार्थ्यांचे नाव, नोंदणी क्रमांक आणि या एररचा स्क्रीनशॉट लिहून मेल करायचा आहे. आता बघा मित्रांनो, ऑनलाईन काम न झाल्यास पेन्शन बंद होऊ नये म्हणून त्वरित तुमच्या भागातील तहसील कार्यालयात किंवा संजय गांधी पेन्शन कक्षात किंवा महा सेवा केंद्रात जा. तिथले अधिकारी त्यांच्या मुख्य लॉग इनवरून थेट तुमच्या हयातीची नोंद करू शकतात. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, हयातीचा दाखला वेळेत जमा करणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर तुमची पेन्शन थांबली जाऊ शकते. ऑनलाईन ॲपमध्ये अडचण येत असल्यास घाबरून न जाता त्वरित तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या गावातील, ओळखीतील दिव्यांग आणि वृद्ध लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तुमची पेन्शन थांबणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.